परमेश्वराची स्तुती हो. देवाच्या प्रिय लोकांनो, 2 लोकांविषयी आपण आज बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता लगेच मी विषयाला सुरुवात करते. 2 असे भिन्न लोक की एका फॅमिलीकडे काहीही नाही, समज कर्ज आहे, ठीक आहे. लोक कर्ज मागायला दारात येतात. ते आपल्या लेकरांना सांगतात पप्पा घरी नाही म्हणून सांग. आणि कर्जावाला गेला की मस्त आपले लाईफ एन्जॉय करतात, हसतात, खेळतात, पाहुणचार करतात. घरातल्यांना जे काय आहे गरजा त्या भागवतात, सरप्राईज देतात आणि आपले आयुष्य असं मजेनं घालवतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत की त्यांच्याकडे सगळंच आहे, सगळं आहे, पण त्यांच्याकडे समाधान नाही आहे आणि त्यांच्याकडे तृप्ती नावाची गोष्ट नाही आहे प्रियांनो, आणि शांती नाही आहे. ते लोक नुसते किरकिर किरकिर करत राहणार. आहे सगळं काय आहे, पण ते जगू देणार नाही, स्वतःही जगणार नाही. अशा प्रकारचे पण काही लोक आहेत. म्हणजे काय की एकाकडे सगळं आहे तरी ते जगता येत नाही, दुसऱ्याकडे काही नाही तरी ते जगायला पाहतात. असं तुम्ही बघितलं आहे का कधी? बघितलं आहे ना? हां, असे लोक आहेत बघा. तर कोणत्या लोक तुम्हाला जास्त आवडतात ते मला कमेंट करून सांगा. की काही काही लोक असे आहेत, खिशात नाही दाना मला बाजीराव म्हणा, असे पण काही आहेत. त्यांच्याकडे काही नाही आहे, पण टाईटपणा एवढा आहे ना की विचारूच नका. ते म्हणजे कुठेच लहानपणा घेतच नाहीत. असे पण काही लोक आहेत. तर मला असं वाटतं आहे की सर्व काही असताना जर आपण आभार मानत नाही आहे, प्रत्येक गोष्टीला धन्यवादित राहत नाही, तर आपली अवस्था अशीच होणार. नुसते किरकिरच करणार आपल्या जीवनामध्ये. पण हां, छोटं पण काय भेटते आपल्याला तर धन्यवादित राहतो ना, तर ते आशीर्वाद खूप मोठा आहे प्रियांनो. तर गरिबाकडे काही नसतं,